खारघरमध्ये अभिनय प्रशिक्षण शिबिर कलाकार रंगकर्मी यांच्यासाठी सुवर्ण संधी। पनवेल मनपा व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांचा संयुक्तिक कार्यक्रम। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 8 दिवसांचं मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर इथं आयोजित करण्यात आलं आहे। रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इथं 30 जून पासून या शिबिराची सुरुवात झाली आहे। या शिबिरामध्ये नाट्य व सिने क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ञांचं मार्गदर्शन मिळत आहे। पनवेल महापालिका क्षेत्रामधील नाट्य कलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळणं याकरता महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महानगरपालिकेमार्फत पुढाकार घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य असं हे प्रशिक्षण अभियान शिबिर आयोजित केलं आहे। 2 गटात हे अभिनय शिबिर घेण्यात येत आहे। यामध्ये पहिला गट वयवर्ष 8 व 16 व दुसरा गट 16 ते 60 पर्यंत असा आहे। सकाळी व संध्याकाळी अशा 2 टप्प्यात 8 दिवस हे अभिनय शिबिर आहे। शिबिरासाठी प्रत्येक गटामध्ये 30 प्रशिक्षणार्थी आहेत। सर्व शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून नाट्य कलावंत दिग्दर्शक अशोक केंद्रे मुंबई, मूक अभिनय अभ्यासक संकेत खेडकर अहिल्यानगर, प्राध्यापक रवी धुताडमल रिपर्टरी थिएटर NSD, प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील, ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक कलावंत धनंजय सरदेशपांडे पुणे, निर्माता दिग्दर्शक व कलावंत राजेश पाठक कल्याण आदीसह इतरही दिग्गज कलावंतांचं मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे। शेवटच्या दिवशी सहभागी सर्व शिबिरार्थींचं सादरीकरण होणार आहे। याचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना अभिनय शिकायचा आहे आणि ज्यांना स्वतःचं जे सेल्फ एक्सप्रेशन आहे, त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचं आणि अत्यंत सुलभ असं जे माध्यम आहे ते म्हणजे नाटक आणि अभिनय। तर त्याचं प्रशिक्षण यातून मिळावं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे। काय की अभिनय वर्कशॉप, अभिनय तर बेसिक आहेच याच्यामध्ये, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की अभिनय करतानाच्या काय काय गोष्टीचं डिसिप्लिन आपण पाळलं पाहिजे, काय काय गोष्टी आहेत आपल्यामध्येच आहे, जे कलागुण ज्या मुलांमध्येच आहे ते त्यांनाच माहीत नसतं। कोणाला छान नृत्य करता येत असतं, डान्स करता येत असतो, कोणाला छान गायन करता येत असतं, कोणामध्ये चांगलं ज्यांचं डिक्शनवर कमांड असते, ज्यांना उत्कृष्ट चित्र काढता येतात, असे कलागुण त्यांच्यात खूप सारे असतात। ह्या थिएटर प्रोसेसनं, ह्या थिएटर थेरपीनं त्यांच्यातली त्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांना थोडंसं त्याच्यातनं थोडं मोटिवेशन मिळतं आणि एक दिशा मिळते। त्या दिशेवर आमचं हे मोटिव्ह नाही की प्रत्येक खारघरवासियांमध्ये प्रत्येकजण बच्चन साहेब झाले पाहिजे किंवा इतर खूप मोठे स्टार झाले, हे मोटिव्ह नाही आहे। त्यांना ॲज अ ह्युमन बिईंग त्यांना त्या जाणीवा त्यांच्या वर्कआउट झाल्या पाहिजे। आता ही शाळेतली मुलं आहेत, त्यांची सुरक्षाबद्दल ह्यांना थोडासा सेन्स असला पाहिजे की आपण सोसायटीमध्ये राहतोय, तर तो अवेअरनेस त्यांना आला पाहिजे। अवेअरनेस त्यांच्या सोसायटीबद्दलच्या इतर त्यांचे जिथे जिथे संपर्क येत असेल, सपोज त्यांचे बस ड्रायव्हर असतील किंवा रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा सोसायटीमधले असंख्य, मी कोणावर हे नाही करत आहे, परंतु सोसायटीमध्ये कसं राहायचं, आपण कुठं विश्वास ठेवला पाहिजे, कुठे आपण अवेअर राहिलं पाहिजे, स्कूलमध्ये आल्यानंतर काय काय डिसिप्लिन आपल्यामध्ये असलं पाहिजे, आपण टीचरच्या किती गोष्टी ऐकतो, टीचरला किती न त्रास होता किंवा त्यांना न कुठल्या ओरडता किती सहजपणे, किती संयमानं आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे याचं गांभीर्य शिकण्याचं काम हे अभिनय प्रशिक्षण करत आहे। हा आमचा प्रयत्न आहे सर। मनपानी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर इथे 8 दिवसाचं ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये मनपाचा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा दोन्हींचा संगम होऊन हे उत्कृष्ट असं अभिनय प्रशिक्षण फ्रीमध्ये, मोफत, विदाउट एनी कॉस्ट, कुणाकडूनही काहीही आकारलेलं नाही आहे फीस वगैरे। 8 दिवसासाठी सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूप चांगली लोक इथे येणार आहेत। पुढच्या 8 दिवसासाठी सेलिब्रिटीज येणार आहेत, थिएटरचे खूप चांगली लोक येणार आहेत, खूप अभ्यासक माणसं येणार आहेत। हा स्वतः संकेत खेडकर माझा खूप चांगला मित्र आहे, हा ललित कला केंद्र पासआउट आहे पुण्याचा। त्यानंतर याने निरंजन गोस्वामी सरांकडे माईम म्हणजेच मूक अभिनयावरती विशेष काम केलेलं आहे, त्याचं एक मास्टर की यांनी मिळवलेली आहे। मी स्वतः गेली 10 वर्षापासून थिएटर करतोय। माझं एज्युकेशन हे ड्रामा माझं बीडला झालं आहे, मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स माझं मुंबई विद्यापीठात झालं आहे। त्यानंतर मी NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला 2 वर्ष ॲक्टर होतो, परत 2 वर्ष मी तिथं ॲज अ फॅसिलिटेटर काम केलं आहे TI कंपनीमध्ये। सो असा मी एक छोटासा प्रयत्न करतोय, लहान मुलापासून ते 75 वर्षापर्यंतच्या सर्वांसाठी हे खुलं आहे वर्कशॉप आणि खूप इथं मजा येणार आहे आणि तुम्ही सगळे इन्व्हाइट आहात। येत्या 7 तारखेला आम्ही खूप ह्यांचं छान एक
प्रोडक्शन तयार करणार आहोत छोट्या खाणी, ते बघण्यासाठी आपण सर्व आमंत्रित आहात. धन्यवाद.